आता तुम्ही मागे जर बघत असाल तर आयुष्याच्या बॅलन्स शीट मध्ये हा एक नंबर रेकॉर्ड मध्ये लागलेला आहे. आता जाऊया आपण टेरेस कडे वरती. 1 मिनिट लाईट चालू करतो. तर इकडे सगळीकडे काल पूजा झाली. हे इथनं टेरेस. हे आहेत पप्पा. इंटेरियरला इथं बघा असे आम्ही हे शोचे झाड आणलेले. हे कशाच आहे हे पण माहिती नाही मला, आणि याला पण काय म्हणतात काय माहिती. मी तर बांबू म्हणून लागलो त्यांना. प्लस इथं एक हे, हा कुठला आहे काय माहिती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खूप दिवसाच्या ब्लॉग मध्ये. नवीन एका नाही म्हणता येणार, कारण की भरपूर दिवस झाले आपण गॅप दिलेला आहे. आणि आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एकच. भरपूर जणांचे क्वेश्चन आहेत की तू करतो काय दादा, ब्लॉगिंग नाही करत, तू कुठे असतो नेमकं, काय करतोय. तर याच प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर सांगायचं म्हणजे जसं एखादा बिझनेस असतो बघा, तो गेलेला वेळ आणि पुढे काय प्लॅनिंग करायची याची जशी बॅलन्स शीट केली जाते ना, तशीच आयुष्याची माझी जी बॅलन्स शीट आहे ती मॅनेज करण्याच्या तयारी झालेली पण आहे. आणि पुढची प्लॅनिंग वगैरे सगळं काही झालेलं आहे, ती सुरू आहे आणि सुरू राहील. तर हा काही असं प्रवास माझा चालू आहे. सगळ्यात पहिले सांगायचं म्हणजे मी असतो कुठं. तर सध्या तर मी युट्यूब वगैरे ब्लॉग वगैरे तर बंद केलेत. इंस्टाग्रामला जे काय आपले सबस्क्रायबर असतील त्यांना तर माहिती आहे, तिकडे व्हिडिओ वगैरे टाकत असतो मी, कारण शॉर्ट व्हिडिओला तेवढा वेळ लागत नाही. तर ते तर माझे कंटिन्यू चालूच आहे. युट्यूबला यामुळे टाकत नाही कारण की माझे जे व्हिडिओ आहेत ते थोडे वेगळे असतात. वेगळे म्हणजे चांगलेच असतात, पण ते तिकडे व्ह्यूज येत नाही आणि लाईक पण येत नाही. त्या हिशोबाने मी टाकत नाही, कारण की ते युट्यूबच्या याच्यामध्ये अल्गोरिदम मध्ये तरी मला तर वाटतं जे माझे सबस्क्रायबर आहे त्यांना न आवडणारे व्हिडिओ असतात, त्यामुळे मी तिकडे टाकत नाही. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आपलं बाळपण इथं आलेलं आहे बघा. काय करतोस तू? ए बघा मला दे पण. बघता सकाळपासून आता तिसरा जाम चालू आहे. जाम म्हणजे एवढा फेवरेट आमचा की काय सांगूच नका. आता तुम्ही मागे जर बघत असाल तर आयुष्याच्या बॅलन्स शीट मध्ये हा एक नंबर रेकॉर्ड मध्ये लागलेला आहे की अवघ्या गेल्या काही वर्षामध्ये काम वगैरे करून सगळ्या गोष्टी करून हे काही आपण नवीन बांधलेलं आहे, रो हाऊस घेतलंय. आणि काल आपल्या इथे गृहप्रवेश पण झालाय. बाकी हे झाड वगैरे मला तर माहित नाही, कारण की मी आणायला गेलो होतो. त्याचे नाव वगैरे माहित नाही मला, पण वास्तू शांतीनुसार किंवा वास्तूनुसार हे झाड चांगले असतात असं मला सांगितलं त्यांनी, आणि हे घेऊन जा म्हणे. एवढं काही मला माहिती नाही. बाकी झाड हे असं आणलंय मी. बाकी तुम्हाला आतमधला होम टूर पण दाखवतो मी. तुम्ही सांगा आता, हे सगळे झाडं बघा आणि मला याचे नाव सांगा कोणतं कसं आहे. हे इथं एक तुळस पण आणली होती, कारण नवीन घरात एक तुळस असली पाहिजे. ही इथं आपली चेतक. काय बाहेरून सगळं बघून घ्या एकदा. इकडे सगळं काल काय पूजा वगैरे केली, हे लटकन वगैरे लावलेले. हा गुलाब आहे एवढं समजतंय मला, पण हा पण जो गुलाबी गुलाब असतो तो नाही, हा वेगळ्या पद्धतीचा आहे. याला काय वेगळाच कलर आहे, हा फिकट गुलाबी कलर असल्यासारखा आहे. हे इथं आहे, याला काय म्हणतात, याला जास्वंद म्हणतात, हे एक लक्षात आहे माझ्या. आणि हा पण वेगळ्या कलर मधला गुलाब आहे. आता हे कोणतं आहे हे तर नाही माहित मला, पण याचे जर पानं पाहिले ना खूप सॉफ्ट आहे, खूप भारी आहे. इथं बाकी पूजेचं हे कालचं जे पाणी वगैरे होतं ते आहे. जे आपल्याला युज करण्यासाठी बाहेर एक नळ दिलेला आहे. हे इथं बोरवेलचं सगळं आहे. बोरवेल मस्त आहे, पाणी पण निघतंय. योगायोगानं आपल्या नशिबामध्ये पाणी आहे म्हणावं लागेल, कारण की या भागामध्ये पाण्याची थोडी अडचण आहे, पण आपल्याला सफिशियंट आहे आपल्यासाठी. तरी डेली यूज साठी सगळं भागत आहे आपलं, आणि भरपूर प्रमाणात पाणी सुद्धा आहे. हे इकडे सकाळची रांगोळी वगैरे केलेली होती. तू काय करतोय बघा यार, हे खाता खाताच असं करते. बघा इथं अगोदर इथं एक पूजा केली ब्राह्मणांनी, आणि आज पण आपलं काही बाकी आहे. बाकी हे हार वगैरे जे आहेत ना, हे ड्युटी करून मी हे सगळं करतोय. आणि सध्या जर तुमचा प्रश्न असेल की मी ड्युटीला कुठे आहे, तर आपल्या घरापासून फक्त 200 ते 300 मीटरवर रेस्टॉरंट आहे, महाचाय कंपनीचं आहे ते.
आणि हिमाचा एक ब्रँड खूप चांगल्या पद्धतीनं ग्रो करतोय. 150+ यांच्या आउटलेट आहेत. तर तिथे मी कामाला आहे आणि कामाला म्हणजे तिथे पोस्ट पण चांगली भेटली आपल्याला. आणि मेन म्हणजे जेव्हा घर घेतलंय त्या क्षणी मला ही ऑफर आली. म्हणजे ते आयुष्यामध्ये झालेला बदल म्हणावं की मी घरीच असताना एवढं चांगलं पॅकेज सोबत मला हे भेटली, संधी भेटली. जवळपास 3 लाखाचं वार्षिक पॅकेज मला तिथं भेटलंय आणि पोस्ट पण खूप छान दिलेली आहे. तिथे मी मॅनेजर म्हणून काम करतोय, मॅनेजर आणि कॅशियर. तर सुरुवातीला तरी मॅनेजर म्हणल्यावर थोडे अडचण होतीच की बाकी सगळं काही मॅनेज करायचं स्टॉक ते माझ्याकडे होतं. पण गेले आता ह्या जुलैच्या 1 तारखेपासून ते सुद्धा आपलं कमी झालेलं आहे. आता फक्त मला कॅश काउंटर सांभाळायचं काम आहे. आणि खूप छान रेस्टॉरंट आहे, तिकडे गेलो तर मी तुम्हाला त्याचे व्हिडिओ वगैरे ऍड करत आणि दाखवल. तर चला तुम्हाला सुरुवातीला अगोदर घरामध्ये काय केलं दाखवतोय. तर हे बघ, हे आहेत पप्पा. जसं की सगळ्यांना तर माहीतच असेल, पप्पाचं निधन आहे. ते जवळपास माझा ज्या वर्षी जन्म झालेला त्याच वर्षी झालेलं आहे. आणि असं नाही की आम्ही कुठल्या कार्यक्रमात वगैरे त्यांना करतोय, सगळं काही केलं. ए मम्मी, त्या काकी आल्या तिकडे महादेवला. तर असं काय आहे, आम्ही काही विसरत नाही. ए तू कुठं चालला? हे बघा कुठं कुठं फिरताय. चल इकडे, व्हिडिओ काढायला आपण इकडे चल. नाही ऐकणार, नाही ऐकणार भया, बघ त्याला. तर असं काही आहे. काल एक जुना फोटो होता, खूप जुना. त्याला म्हटलं नवीन घरामध्ये एक इकडे पण एक फोटो पाहिजे आणि घरी तर आहेत तिकडे गावाकडे, त्यामुळे केले. इथं एंट्रीला असे 2 हे लावलेत झाड, पण घ्या. इथं हे पूजेचं वगैरे काहीतरी यांनी, मला हे काही माहिती नाही देवाचं खरं सांगायचं म्हणजे. इथे स्वस्तिक काढलंय, शुभलाभ नाव काढलंय, ओम काढलंय. खूप छान एक व्हिडिओ सुद्धा शूट केलेला आहे मी, तो पण तुम्हाला पाहायला भेटेल. इंटेरियरला इथं बघा असे आम्ही हे शेवचे झाड आणलेले. हे कशाच आहे हे पण माहिती नाही मला, आणि याला पण काय म्हणतात काय माहिती. मी तर बांबू म्हणून लागलो त्यांना. प्लस इथं एक हे, हा कुठला आहे काय माहिती. मध्यभागी असा काही जिना दिलेला आहे, हा जिना दिलेला आहे. आणि राहायला बऱ्याच जणांना आता प्रश्न पडला असेल कुठे घेतलंय काय घेतलंय. तर हे घेतलेलं आहे एक्झॅक्ट पोद्दारशाहीच्या बाजूला चौधरी नगर जालनामध्ये. हे बघा, ही काल ब्राह्मणांनी पूजा मांडलेली आहे. सगळं नैवेद्य वगैरे, मेन्यू वगैरे ठीक आहे, आम्ही घरच्या पुरताच बनवलेला होता. कारण की खरं सांगायचं म्हणजे माहितीये का, भरपूर जण माझ्यावर नाराज आहेत की तू एवढं चांगलं काम केलंय, तू कार्यक्रमाला कुणाला बोलवलं नाही. तर त्यांना मनापासून सॉरी. कारण की इथे करणार तर मी एकटाच होतो. म्हणजे आदल्या दिवशी आलाय, डायरेक्ट पूजेला बसलाय. बाकी सगळ्या गोष्टी काही मलाच मॅनेज करायच्या होत्या. आणि झालं थोडंफार आता घरासाठी. तुम्हाला तर माहिती आहे घर म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तर हे सगळं करण्यात पण माझी बॅलन्स शीट जी आहे ती आउट झाली असती. त्या हिशोबाने मी मोठा कार्यक्रम वगैरे काही ठेवला नाही. जे काही माझे घरचे मेंबर होते यांच्यासोबतच कार्यक्रम केलेला आहे. काय झालं? कुठे कोण? त्या काय तिकडे गेलं? तर त्यामुळं मी सगळ्यांना म्हणजे मोठा कार्यक्रम न करण्याचं ठरवलं. आता भरपूर जण म्हणजे काही ठीक आहे तुम्ही एक अर्धले एक अर्धला. आता जे मित्र समजा होते तर त्यांना म्हटलं आपण पूजा ठेवलेली, या तुम्ही सहज भेट वगैरे द्यायला. तर अशा पद्धतीने छोट्या बजेटमध्ये आपण कार्यक्रम उरकण्याचा हे केलं. काय झालं? हो का, कसं आहे कर. हे बघा, हे मम्मी कोणाच्या नावावर? मम्मीच्या नावावर झालंय, माझ्या नावावरच झालं नाही का. तर बघा असं काय आता आयुष्यामध्ये तरी चालू आहे. आणि परत एक मेन गोष्ट म्हणजे आपण यावर्षी विहीर सुद्धा केलेली आहे, शेतामध्ये आहे. आता ती काही यामध्ये ऍड नाही करता येणार. ठीक आहे, गावाकडे गेलो मी तर पुढच्या ब्लॉगची पण मी तुम्हाला गॅरंटी देत नाही बरं का. कारण की खरं सांगायचं म्हणजे शूट करणं होत नाही आणि त्यात एडिट करून पोस्ट करणं हे पण माझ्याकडनं होत नाही. त्यामुळे पुढच्या व्हिडिओची आशा देणं पण योग्य नाही माझ्याकडून. हे बघा मम्मीची सकाळपासून पूजा चालली, काय काय घरचे देव सगळे उचलून आणले तिकडून. बस खाली पाणी नसतं त्याच्यातून, आहे खालून छिद्र आहे त्याला. आहे. तर बघा चला आता तुम्हाला घर सुद्धा दाखवतो.
इथे हे आहे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही एकत्रच आहे. इथे बेसिंग. इकडे बघा आज हे टरबूज बघा किती मोठं मोठं आहे. आता मी शेतामध्ये मे महिन्यामध्ये लागवड केली होती तर त्याचं हे टरबूज आहे. बाकी इकडे पसारा वगैरे सगळे. आणि इथे देवघर नाहीये. हे घरून आता तिकडल्या घरात कोण नाही पूजा करायला, त्यामुळे आईनं आणले आणि आता याच्यात काही पूजा केली. बाकी इथं गॅस वगैरे हे सगळं काही आता टेम्पररी आणलं होतं. राहायला विषय इथे राहायला येण्याचा तर तोही सांगतो तुम्हाला. इथं आहे आपला स्वयंपाक करण्यासाठी छोटी शेगडी आणलेली. इकडे पाईप वगैरे हे आपल्या बोरवेलची शेतातली मोटर आहे तीच आणली होती, त्यातलं राहिलेलं आहे. तर बघा असं काही किचन आहे. इथे काल पूजा झाली. ओके. इकडनं आहे जिना. ओके दिसतंय सगळं तुम्हाला. तर आता चला आपण वरती जाऊया. इकडे काही फ्रेम वगैरे आलेले आहेत, त्याला आपण आता व्यवस्थित पद्धतीने कुठेतरी मॅनेज करू. इकडे हॉलमध्ये आता भरपूर फ्रेम आलेले आहेत, तर त्या फ्रेम पण आपण आता मॅनेज करूया, कुठेतरी लावूया ड्रिल वगैरे करून व्यवस्थित पद्धतीने. इथनं हा जिना आहे वरच्या फ्लोअरला जाताना. पहिलं तर इथं या जिन्याच्या समोर एक इकडल्या साईडला जी की आता ओपन आहे, तर ही जी आहे ना महाचाय कंपनीमध्ये जी काम करतात वर्कर लोक, ते 8 मुलं आहेत. आणि त्या 8 मुलांना आपण ही जी रूम आहे ही याला दिलेली बघा, रेंटनं दिलेली. जसं आपण घर घेतलं तेव्हाची रेंटनं दिली. जसं आता 2 दिवस इथे बाळाचा झोका, कूलर हे सगळं ही रूम आम्ही त्यांच्याकडनं मुलांना एकच रूम दिले. नंतर मग ही आपण 2-3 दिवस मॅनेज करा म्हटलं. इथं पण राहतात ते, इथं वगैरे हे केलेलं आहे. तर हा एक बेडरूम आहे. दोघा भावांच्या हिशोबाने आम्ही हे काही केलेलं आहे. भैया आणि मी कदाचित कधी राहायला पण आलो इथं. ओके. हे इथं एक टॉयलेट. हे इथं काय करायला चल चल ये. तर आता इकडली जी हे आहे तुम्हाला बेडरूम ती पण दाखवतोय. त्या पुढं गॅलरी ती पण दाखवतोय. चल ये चल हळू या. याला खूप मजा वाटते खालीवर करायला. चल चला तुम्हाला गॅलरी दाखवतो डायरेक्ट. रूम तर काही ठीक आहे, तर ट्राय करतोय. तर हे बघा ही दुसरी बेडरूम आहे. खाली वगैरे पसारा. आता मुलं झोपलेले आहेत. इथं त्यांनी कूलर वगैरे लावलेलं आहे. तर अशी काही रूम आहे. चल ये ना बाळा ये ना, काय डोकून बघतो तू, ये सगळे आपलेच आहे चल. हे इथं सगळं सामान वगैरे त्यांनी ठेवलेलं. आणि इकडनं येतो आपला फ्रंट लुक. हा एक गॅलरी आहे. इथे आम्हाला काल तर खरं म्हणायचं तर इथं हुक वगैरे लावून हार लटकवायचे होते, पण या कामांना पण मला वेळ पुरला नाही. कारण की 2-3 दिवस सगळं जे काय सामान लागतं हे ते आणण्यामध्येच मी बिझी झालो. तरी खालचं मी रात्री 12 ते 1च्या टाइमला केलंय. सगळं जे काय केलं ना तुम्ही खाली बघितलं असं हार वगैरे लटकले ते. बाकी याच्या बाहेर जर बघितलं तर एवढं स्पेस आपल्याला इथनं ही पुढं जी भिंत दिसते घर, हा 30 फुटाचा रोड आहे. एवढं रोड असणार आहे. आणि त्या घराच्या इकडनं पण ब्लॉक असणार आहे ती भिंत, आणि इकडनं पण ब्लॉक असणार आहे. त्यांना पलीकडनं असं आहे, त्यांना तिकडनं आहे. म्हणजे आपल्या समोर हा जो स्पेस आहे हा सगळा युज मध्ये येणार आहे. चाललाय तू खाली चालला, बरं ठीक आहे जा. आता जाऊया आपण टेरेस कडे वरती. 1 मिनिट लाईट चालू करतो. तर इकडे सगळीकडे काल पूजा झाली. हे इथनं टेरेस. ओके. बघा इकडे झोपायला येतात मुलं, त्यामुळे बोर्ड वगैरे आहे. हे झेंडे वगैरे कालच्या पूजेमुळे लावलेले. आणि टेरेसला पण खूप छान आहे, मोठं आहे टेरेस, म्हणजे आपल्याला यूज करता येईल. इकडनं पण तेवढंच साईज आहे. मध्ये जी साईज दिलेली ते बघा वरती झोपलेला. उठ ना 10 वाजलेत. आणि इकडे जी आहे का ही टँक आहे वरती आपल्याकडे 1000 लिटरची टँक केलेली. पाईप वगैरे सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे काही मेंटेनन्स होतं ते आपण स्वतः करून घेतलेलं आहे. इकडे झेंडे हे असं बघा. इकडे पण स्पेस छान आहे. याच्यावर आता विचार चालू आहे आपला.
सोलर बसवण्याचा, जेणेकरून लाईट बिल आपलं कमी होऊन जाईल. पाठीमागनं जर बघितलं तर असं काही इकडे आउटलेट काढलेले आहेत त्यांनी पाण्याचे वगैरे. आणि इथं सध्या तरी माझ्या शेजारी जे राहतात हे आपल्या गावातलेच आहे, आणि त्यामुळे काही अडचण नाहीये. असं नवीन ठिकाणी आलोय आपण, काही प्रॉब्लेम होईल असं नाही. आपल्या अगोदर ती 1 महिन्याने इथे राहायला आलेली. बघ कसा लुक आहे, बाहेरनं जालन्याचा लुक दिसतोय. भरपूर म्हणजे इकडं सगळेजण राहायला आलेले आहेत आणि सगळे फॅमिली आहेत. जवळपास 50-60% जे लोक आहेत ते तर बाहेर गावचे जे, बाकीचे जे काय असेल ते सिटीत इकडेच आलेले समजा, सिटीत नाही इकडे बाहेर. असं काही आहे. आता तुम्हीच मला सांगा की तुम्हाला घर कसं वाटलंय. ठीक आहे, माझ्याकडनं जेवढं होतंय तेवढं तर मी करणारच आहे, कारण की काही ना काहीतरी आपल्याला करावंच लागेल, नाही का. नाही केलं ती कुणा नाव ठेवतील, केलं तिकडनं पण थोडंफार राहतच. बोलणारे असतातच, काही करतोय, हे करतोय, एवढं होईल का, तेवढं झापेल का, हे होईल का. जर विचार करा, घरी बसून मी आतापर्यंत जॉबला नव्हतो. तुम्हाला तर माहिती आहे, पहिल्या पण ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं आहे की जवळपास फक्त आयुष्यातले 6 महिने मी काम केलेलं आहे बाहेर, आणि त्यानंतर घरी बसूनच माझा जे काय वर्क असेल, डिजिटल स्किल म्हणा, त्याच्यातनं मी जे काही पैसे कमवले त्यामधनं हे सगळं काही उभं केलंय. आणि राहिला प्रश्न किंवा आता घर घेतलंय, मग याची लोन तर आपण केलेलंच आहे याच्यावरती. आणि हे जे रॉ हाऊस आहे हे आपल्याला 33 लाख रुपयाला पडलेलं आहे. प्लस याच्यानंतर आपलं याच्यामध्ये गेलंय जे नावचे करायला, रजिस्ट्री करायला असतील, ब्रोकरचे चार्जेस असतील आणि इतर काही मेंटेनन्स असेल, यामध्ये 3 लाख रुपये गेले. म्हणजे 35 लाखाच्या पुढे आपलं घर गेलेलं आहे. याला आपण जवळपास 12-13 लाख रुपये युज केलेले, 10 लाख रुपये डाऊन पेमेंट, बाकी रजिस्ट्रीचा खर्च वगैरे आपल्याकडे जर असतो तोही केला. प्लस विहीर झाली. म्हणजे या 2026 मध्ये मला काय भेटलंय, जवळपास 15च्या पुढे 13-5 जवळपास 17 ते 18 लाखाचे काम मला या 2026 मध्ये केले. आणि अजून एक मोठं काम आहे, ते मला तरी वाटतंय 2026 मध्ये मी पूर्ण करेल. ते पण माझ्या जिद्दीने, माझ्या चिकाटीने, कारण की सध्या तर मी ब्लॉग वगैरे काही करत नाहीये आणि फक्त सांगितलं तुम्हाला आयुष्याची बॅलन्स शीट कशी मेंटेन करायची त्याच्या नादी मी लागलो. तर चला, बाकी सगळं तर तुम्हाला काही दाखवलेलंच आहे. बघू, जर झाला वेळ भेटला तर ब्लॉग येईल, पण लगेच अपेक्षा नाहीये की उद्याच होईल, परवाच होईल. जे काय जेव्हा वेळ भेटेल, काही कार्यक्रम असेल त्या टाइमला करेल. आता हे घर घेऊन आपण जवळपास 2.5 महिने झाले, आणि आपण याला पण टाकलं होतं युट्यूबला की आपण हे टाकू म्हणून. नवीन एक मोठं स्वप्न पूर्ण झालंय, तर तेही त्यामुळं हा ब्लॉग बनवलाय. तर नक्की मला कमेंट मध्ये प्रत्येकाने सांगायचंय की घर तुम्हाला आवडलंय की नाही आवडलंय. चला, भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग पण खूप लंबा झालेला आहे. तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला सपोर्ट असू द्या, लाईक करा, कमेंट करा, ज्याच्यामधून मला थोडासा उल्हास भेटतोय. व्ह्यूज जर चांगले आले ना तर नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. बस, चला, बाय बाय.